हॅलो गाईज, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी मलाही येत नाही. आज आहे माझा उपवास आणि उपवासासाठी रोज रोज साबुदाण्याची खिचडी काय खायची, म्हणून बोलले साबुदाण्याचं काहीतरी वेगळं बनवूया. म्हणून इथे सगळ्या साबुदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे, भिजत ठेवले होते आधी. नंतर आपण इथे बाउलमध्ये बटाटा, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकलं आणि नंतर मग ती पेस्ट टाकली. नंतर मला आठवलं माझा उपवास आहे. हे खाऊन झाल्यानंतर मला आठवलं खरं तर की माझा उपवास आहे आणि उपवासाला हे सगळं नाही चालत. अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर हे सगळं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर हे करत असाल तर अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर हे सगळं काही टाकू नका. ठीक आहे. आणि जशी जशी रेसिपी दिली बाकी तशी फॉलो करायचं का नाही तुम्ही हा पुढे जाऊन विचार करा. कारण ही रेसिपी बनवताना मला खूप कॉम्प्लिकेशन्स आलेत आणि खूप प्रॉब्लेम्स आले. तर तुम्हीही बघा, पाणी वगैरे टाकून मी चांगला बॅटर तर बनवला आणि रेसिपीचं नाव आहे थालीपीठ, साबुदाण्याची थालीपीठ. वा, साधे थालीपीठ तर मी कधी बनवले नाहीत आणि डायरेक्ट साबुदाण्याचे थालीपीठ बनवायला घेतले आणि गाईज वाट लागली पूर्ण साबुदाण्याच्या थालीपीठाची. कारण ते पॅनमध्ये पलटतच नव्हते, चिपकून राहत होते. कारण साबुदाणे हे चिकट असतात त्याच्यामुळे. आणि तेल टाकून बघितलं, पाणी टाकून बघितलं तरी पण नाही. कसा तरी हा एक सक्सेसफुल झाला. म्हणून बोलले अजून ट्राय करायचे, हार नाही मानायची. असे खूप म्हणजे मी 7-8 वेळा ट्राय केल्यानंतर 2-4 प्रॉपर झाले होते. पण बाकीचे पूर्ण एवढं बॅटर केलं होतं त्याचं करू तरी काय हा विचार करून करून माझं डोकं चालायचं बंद झालं. नंतर मग मी त्या बॅटरमध्ये पुन्हा एकदा साबुदाण्याचं ते सगळं ॲड केलं आणि परत सुक्कं बॅटर केलं. कारण त्याची साबुदाणे वडे बनवले आम्ही. रेसिपी नाही, डिश चेंज केली आहे फक्त. आणि साबुदाणे वडे बनवले कारण ते फेलच होत होतं ना, त्याच्यामुळे मग एवढ्या बॅटरचं काय करणार. आणि साबुदाणे वडे प्रॉपर झाले होते. आपण टेस्टमध्ये जास्त थालीपीठच चांगलं लागलं होतं. खूप मस्त दह्यासोबत मी टेस्ट केली त्याची आणि खूप मस्त लागत होती. सगळ्यात आधी मी तेच ट्राय केलं. आणि नंतर मग गाईज माझा उपवास तर सुटलाच आहे. पण तुम्ही अशी चूक करू नका मी जशी केली आहे ती. तर ट्राय करूया आता. खूप मस्त लागत होतं दह्यासोबत. तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता, अजून काही काही वेगळ्या सॉससोबत पण कशासोबतही खाऊ शकता. आणि साबुदाणे वडे पण छानच झाले होते. पण यार एवढी मेहनत करायला लागली ना, खूप डबल टिबल मेहनत झाली. त्याच्यामुळे माझ्याकडून ही रेसिपी थम्स नाही करू शकत मी, कारण प्रॉपर माझ्याकडून झाले नाही. बाय गाईज.